भाडेकरूच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते। जेव्हा नवऱ्याने खोलीत वाकून पाहिलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मिळालेल्या माहितीनुसार अमरोहा जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात हा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहतो। हा व्यक्ती मोलमजुरी करून आपलं घर चालवतो। याशिवाय या व्यक्तीने त्याच्या घरातील खोली भाड्यानेही दिली होती। कुंदरकी येथील एक तरुण इथल्या भाड्याच्या खोलीत राहत होता। मजुराच्या पत्नीचे भाडेकरूसोबत छुप्या पद्धतीने संबंध होते, मात्र या व्यक्तीला त्याची काहीच कल्पना नव्हती। एके दिवशी त्याच्या मुलाने त्याला सांगितलं की तुम्ही कामासाठी बाहेर पडल्यावर आई त्याच्या भाडेकरूच्या खोलीत जाते। हे समजल्यावर पतीने प्लॅन करून पत्नीला भाडेकरूच्या खोलीत रंगेहात पकडलं। नवरा सकाळी कामावर जायचा तेव्हा पत्नी दिवसभर भाड्याने राहणाऱ्या तरुणाच्या खोलीत राहायची। पण एके दिवशी नवरा कामावरून लवकर घरी परतला तेव्हा त्याला भाडेकरूच्या खोलीतून काही विचित्र आवाज येऊ लागले। त्यानंतर तो खोलीबाहेर पोहोचला तेव्हा त्याची पत्नी आणि भाडेकरू तरुण बेडवर आक्षेपार्ह अवस्थेत होते। हे पाहून व्यक्तीचा संयम सुटला आणि मग घरात एकच गोंधळ उडाला। प्रकरणाची बातमी ऐकून आजूबाजूचे लोकही जमा झाले। काही वेळात ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि काही वेळाने पोलिसांचं पथक तिथे पोहोचलं। यानंतर हा वाद अखेर शांत झाला।